मध्ये 4 मुलं घुसले, ते 4 मुलांवर कारवाई केली, काय सांगाल त्या घटनेबद्दल? आम्ही निषेध करतो आणि निषेध केला म्हणून कुणाला जेलमध्ये टाकायचं असलं तर टाका. त्या असणारं सगळ्या देशातल्या बेरोजगारांचं एक प्रतिनिधित्व करणारे ते 4 तरुण आहेत. ही खदखद सगळ्या बेरोजगारांची आहे. त्यांनी असणारं ठरवलं असतं तर काही घडलं असतं. त्यांनी फक्त प्रतिकात्मक संकेत दिलेत की उद्रेक आहे आणि या उद्रेकाला आंदोलन समजतो. या आंदोलनातून सरकारने सावध झालं पाहिजे आणि त्या लेकराला सोडलं पाहिजे. त्याचे आई वडील वाट बघतात. आतंकवादी नाहीत. आतंकवादी ज्यांनी मालेगाव उडवलं त्यांना तुम्ही खासदार बनवलं आणि जे बेरोजगारासाठी जय भीमचा नारा देतात त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकताय. हे चुकीचं आहे. आतंकवादी ओळखायला शिका. आतंकवादी यांच्यात बसलेले ते असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणत त्यांनी आंदोलन केलं. बेरोजगारांचा आवाज झालाय. ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांच्या पाठीशी आहे. राम मंदिराने या देशामध्ये कोणता मोठा फरक पडणार आहे? राम मंदिराचा मुद्दा महाराष्ट्रात सुरू केला कारण आरक्षणाचा मुद्दा मागे राहिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागे राहिल्या पाहिजेत. या ठिकाणी बेरोजगारांचं आंदोलन पाठीमागे राहिलं पाहिजे. महागाईवरती कुणीही बोललं नाही पाहिजे. त्यामुळे हे राम मंदिराचा मुद्दा घेऊन पुढे येणाऱ्या काळात निवडणुका लढणार. राम मंदिराशिवाय यांच्याकडं आता एक अजेंडा दिसत नाही. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी चंद्रायन वर सोडलं होतं, ते कुठं अडकलंय ते सांगायला तयार नाहीत. राम मंदिराच्या उद्घाटनाला गेल्यावर निदान ते तरी सांगावं की ते चंद्रायन कुठे. त्याच्यामुळं निवडणुकीपुरतं रामाचा वापर होतो हे दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्रातले नेते निमंत्रण नाहीत म्हणून रडत बसतात हे त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे. खऱ्या अर्थाने या देशात जर सगळ्यात मोठं प्रतीक कोणतं असेल तर ते रायगड आहे. रायगडला जगाने कसं यायचं यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे. पण मला निमंत्रण नाही म्हणून रडत बसलेत हे असणारं दुर्दैव आहे. निमंत्रणाच्या वादात यांचं पानपुडीचा प्रोजेक्ट गुजरातला नेला तरी पता लागला नाही. एक वाद लावायचा आणि एक प्रोजेक्ट गुजरातला न्यायचा. हेच फॅक्टर म्हणजे नरेंद्र मोदी फॅशन आहे. दुसरं तिसरं काही नाही.